नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग गायनिक हेल्थचा अर्थात स्त्री आरोग्याचा. स्त्री शब्दाला इंग्लिश शब्द आहे वुमन. मॅन या शब्दाला वूम मधला वू ही दोन अक्षरं जोडली की तयार होणाऱ्या वुमन शब्दातूनच स्त्री आरोग्यात तिच्या गर्भाशयाचं असणारं योगदान आपल्या लक्षात येतं. घर संसार, बरोबरीने नोकरी, व्यवसाय, घरातले वेगळे ताणतणाव, कामामुळे येणाऱ्या वेगळ्या जबाबदाऱ्या, या सगळ्यामुळे पाळीच्या 4 दिवसात न मिळणारी विश्रांती, उशिरा होणारी बाळंतपणं, या सगळ्यामुळे सध्या स्त्री आरोग्य खालवलेलं आहे असं म्हणता येईल. PMS मेनोपॉजमध्ये होणाऱ्या नानाविध त्रासाची चर्चा ऐकली, थायरॉईडच्या गोळ्या घेणाऱ्या स्त्रियांची संख्या बघितली आणि स्त्री आरोग्यासाठी सर्वात घातक असणाऱ्या गर्भाशयाच्या शस्त्रकर्माचं वाढतं प्रमाण ऐकलं की याची आपल्याला खात्री पटते. हॉर्मोनल इम्बॅलन्सचं लक्षण जरी वेगवेगळं असलं तरी त्याचा उगम हा सहसा गर्भाशयामध्ये असतो. अंगात ताकद नसणं, कंबर दुखणं, ओठ कोरडे पडणं, तोंडाला कोरड पडणं, अंगावरून पांढरं जाणं, अशा तक्रारी जाणवत असल्या तर त्यावर हा एक उपचार उपयोगी पडताना दिसतो. महादेवाच्या पूजेला लागतात ती बेलाची पानं सर्वांच्या परिचयाची असतात. ताजी बेलाची 6-7 पानं आणावीत, कात्रीच्या मदतीने थोडी बारीक करावीत. आता यात अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण आणि अर्धा चमचा जिऱ्याची पूड मिसळावी. तसंच अर्धा कप दूध मिसळावं. आता ब्लेंडर किंवा मिक्सरच्या मदतीने या सगळ्याचं एकजीव असं मिश्रण तयार करावं आणि रोज सकाळी एकदा घ्यावं. या उपायाने काही दिवसातच अंगावरून पांढरं जाणं कमी होतं आणि इतर सर्व तक्रारींमध्ये आराम मिळू शकतो. याबरोबर वैद्यांच्या सल्ल्याने अजून नेमकी आणि प्रकृतीनुरूप औषधं घेतली तर त्यामुळे स्त्री आरोग्य उत्तम राहण्यास निश्चित मदत मिळते. स्त्री आरोग्यासाठी पर्यायाने सुदृढ भावी पिढीसाठी आवश्यक असणारे अजूनही असे साधे उपचार जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.